कोणत्याही रस्सा भाज्या असू द्या, कडधान्यांच्या उसळी भाज्या असू द्या किंवा अगदी डब्यासाठी सुक्या भाज्या असू द्या, असं वाटण तुम्ही एकदाच तयार करून ठेवलं की अगदी महिनाभर फ्रीजमध्ये छान राहतं. आणि यापासून मुलांच्या डब्यासाठी, ऑफिससाठी तुम्ही मस्त चमचमीत भाज्या तयार करू शकता. तर आजचं हे वाटण कसं बनवायचं, स्टोअर कसं करून ठेवायचं, यापासून आणखीन कोणकोणत्या रस्सा भाज्या, सुक्या भाज्या तयार करता येतील, हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर आवडली तर लाईक करा. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला हे छान वाटण कसं बनवायचं ते बघणार आहोत. असं वाटण तयार करून ठेवलं की अगदी डीप फ्रीजमध्ये महिनाभर छान राहतं. आणि हे वाटण घातल्यामुळे भाज्यांना छान दाटसरपणा आणि चवीलाही छान होतात. सुरुवातीला काही कोरडे आपण जिन्नस भाजून घेणार आहोत. त्यासाठी 2 चमचे आपण इथे धणे घेतलेले आहेत. सेम चमचाने बरोबर 1 चमचा आपण इथे साधं जिरं घेतलेलं आहे. जर शहा जिरं घेत असाल तर फक्त अर्धा चमचा घेऊ शकता. इथे आपण 1 चमचाभर बडीशोप घेतलेली आहे. बडीशोपमुळे पचनक्रिया चांगली होते. 2 चमचे आपण इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि 1 चमचा आपण इथे खसखस घेतलेली आहे. तीळ आणि खसखस त्यामुळे ना तुमच्या पदार्थांना छान दाटसरपणा तर येतो, शिवाय यामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं, जे आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. म्हणून शक्यतो तीळ खसखस जरूर घालायचं. थोडं जास्त घातलं तरीसुद्धा चालू शकेल. मध्यम आचेवर साधारणतः हलका हलका सुगंध येईपर्यंत आपण 1-2 मिनटं छान वर खाली परतून घेतलेलं आहे. तरी ते हलकासा रंग बदलल्यासारखा दिसत असेल, थोडं थोडं चटचटायला सुरुवात झाल्यावर एका सेपरेट ताटावर आपण हे काढून घेणार आहोत. खूप जास्त रंग बदलायचा नाही किंवा खूप जास्त याला करपवायचं नाही. गार करायला बाजूला ठेवून देणार आहोत. आता सेम पॅनमध्ये थोडंसं आपण तेल घेतलेलं आहे. तेल हलकंसं गरम झालं की इथे आपण एक छोटासा तुकडा सुक्या खोबऱ्याचा असतो ना, वजनी म्हणाल तर साधारणतः 50 ग्राम असे तुकड्यांमध्ये घेतले. शक्यतो हे टिकाऊ वाटण आहे, स्टोअर करून ठेवायचं आहे, म्हणून शक्यतो सुकंच खोबरं घ्यायचं आहे. आता खोबरं भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही. फक्त 2 मिनिटात हलका हलका रंग बदलला की हे आपण एका वेगळ्या ताटावर काढून घेतलं आहे. कारण असंच ठेवलं ना तर पटकन हे करपण्याची शक्यता असते. आता याच पॅनमध्ये इथे आपण 2 लहान आकाराचे किंवा मोठा असेल ते एकच घ्या असा हा उभा पातळ आपण कांदा चिरून घेतला आहे. कांदा परतत असताना शक्यतो तेलाचा उपयोग करायचा नाही. असंच जे खोबऱ्याचं थोडंफार तेल उरलेलं होतं त्याच पॅनमध्ये आपण थोडा रंग बदलेपर्यंत भाजून घेणार आहोत. तर साधारणतः एक 3 ते 4 मिनटं मोठ्या आचेवर थोड्याशा गोल्डन रंगावर कांदा झाला की कांदासुद्धा आपण खोबऱ्याच्या ताटावर बाजूला काढून घेणार आहोत. आणि हे दोन्ही जिन्नस आपल्याला पंख्याखाली छान गार करून घ्यायचं आहे. आता सुरुवातीला आपण तीळ, खसखस, धणे, जिरे, बडीशोप सगळं भाजून घेतलेलं होतं. चांगलं गार झालं की स्वच्छ कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. अजिबात पाण्याचा उपयोग न करता मिक्सरला छान भुरभुरीत अशी पूड करून घेतलेली आहे. अशी पूड सुरुवातीलाच करून घेतली. मसाल्यामध्ये याचे कण राहत नाहीत आणि मसाला अगदी स्मूथ बारीक छान दळला जातो. आता यामध्येच एक साधारणतः 15 ते 20 लहान आकाराच्या लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. मोठ्या असतील तर कमी घ्या. 2 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. देठांसहित मूठभर कोथिंबीर घेतली आहे. कांदा खोबरं संपूर्ण गार झालं की याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. आता तुम्हाला जर हे वाटण महिनाभर स्टोअर करून ठेवायचं असेल तर अगदी कमीत कमी पाण्याचा उपयोग करून हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. कारण कसं असतं, बऱ्याच मिक्सरला पाणी न घालता अगदी बारीक पेस्ट याची होत नाही. म्हणून गरजेपुरतं थोडंच पाणी घाला आणि छान बारीक वाटण आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. जर पाणी तुम्हाला वापरायचं नसेल तर एक 5-6 चमचे तेल घाला, चमचाभर मीठ घाला आणि नंतर बारीक करून घ्या. म्हणजे तसं वाटण त्याला बुरशीसुद्धा लागत नाही आणि महिना 1.5 महिना अगदी छान राहतं. असं हे वाटण आपण साधारणतः अर्धा कप पाणी घालून छान बारीक करून घेतलेलं आहे. असं वाटण एखाद्या डब्यामध्ये भरायचं आणि डीप फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं. तीळ, खसखस, धने, जिरे किंवा बडीशोप आपण यामध्ये वापरल्यामुळे ना अगदी छान दाटसरपणा येतो. चवीलाही भाज्या छान लागतात. अगदी कामाचा व्हिडिओ असल्यामुळे तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आता हा मसाला वापरून भाज्या कशा तयार करायच्या ते बघणार आहोत. सध्या ना बाजारामध्ये शेवगाचं सीझन आहे. भरपूर शेंगा बघायला मिळतात. तर हे तुम्ही डब्यासाठी सुद्धा देऊ शकता किंवा रस्सा भाजीसुद्धा तयार करू शकता. दोन्ही प्रकारात सांगितलेलं आहे. तर त्यासाठी साधारणतः एक 300 ग्राम प्रमाणात मध्यम आकाराच्या आपण शेवगाच्या शेंगा घेतल्यात. शेंगा निवडताना फार जास्त जाड नको किंवा खूप जास्त पातळसुद्धा नको. तर चिरताना काय करायचं, एक छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये ना अशा शेंगा आपण चिरून घेतल्यात.
आता शेंगांची असा कडेची सालं काढत असताना ना अगदी हिरवी सगळी सालं काढायची नाही, निघतील तेवढी थोडी थोडी काढायची, कारण सालांमध्ये सुद्धा चव आणि जीवनसत्व असतात. थोडी थोडी काढून घेतल्यावर अशी मधून थोडीशी चीर द्यायची, म्हणजे रस्सा आतमध्ये मुरतो, शेंगा लवकर शिजायला मदत होतात, चवीलाही छान लागतात. म्हणून या पद्धतीने आपण सगळ्या शेंगा चिरून घेणार आहोत. आणि एक महत्त्वाचं म्हणजे काय माहिती का, शेंगा आणल्यावर फ्रीजमध्ये असं सुकू द्यायचं नाही, पटकन भाजी करायची, म्हणजे चवीलाही भाजी छान होते. तसे या तीनही शेंगा आपण छान सोलून घेतलेल्या आहेत. आता सेम भाजी तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता. खूप जसं घाईची वेळ असेल, डब्याला द्यायचं असेल तर कुकरला सुद्धा एका शिटीमध्ये तयार करू शकता. कुकर छान गरम झाला की पळीभर किंवा आवश्यकतेनुसार तेल घालायचं आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता. आणि साधारणतः 300 ग्राम किंवा पाव किलो जर भाजी असेल तर त्यासाठी एक 3 ते 4 चमचे किंवा तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार वाटण घालू शकता. आता वाटण जर तुम्ही डीप फ्रीजमध्ये ठेवत असाल, थोडं रूम टेम्परेचर करायचं आणि नंतर वापरासाठी घ्यायचं. आता तसं बघायला गेलं तर सगळे जिन्नस आपण छान खरपूस भाजून घेतलेले आहेत, तरीसुद्धा 2 मिनटं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. आता यामध्ये साठवणीचं जे कोणतं तिखट खात असाल ते वापरू शकता. इथे आपण आपल्या कुकिंग तिकीट मराठीचा स्पेशल कोल्हापुरी घाटी मसाला घातला. यामध्ये कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, सगळ्या प्रकारचे खडे मसाले, 5-6 प्रकारच्या लाल सुक्या मिरच्या घालून तयार केल्यामुळे भाज्यांना चव अगदी छान येतं. रोजच्या सुक्या रस्सा भाज्या, उसळींसाठी हा मसाला अगदी बेस्ट आहे. थोडीशी हळद घातलेली आहे. आपले मसाले ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तुम्हाला हवं असेल तर ऑर्डर करू शकता. आणि अगदी पावसाळ्यामध्ये सुद्धा आपण कुरिअर करत असतो, याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. तेल सुटेपर्यंत पुन्हा 2 मिनटं चांगलं आपण परतवून घेतलं. आणि या मसाल्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती आहे का, जितकं तुम्ही छान परतून घ्याल तितका भाज्यांना रंग छान येतो. असं छान परतून घेतल्यावर इथे आपण 2 लहान आकाराचे टोमॅटो छान मिक्सरला बारीक करून घेतले. तुम्ही किसून किंवा चिरून सुद्धा वापरू शकता. आता टोमॅटोची प्युरी घातल्यावर साधारणतः 2 मिनटं छान तेल सुटेपर्यंत आणखीन आपण याला छान परतून घेतलं. जर तुम्ही सेम वाटण वापरून कोणत्या आणखीन भाज्या करत असाल, टोमॅटो चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण शेवगाची भाजी असल्यामुळे टोमॅटो जरूर घालायचा आहे. आता टोमॅटो घालून सुद्धा पुन्हा 2 मिनटं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलं. रंग तुम्ही इथे बघू शकता, अगदी मस्त आलेला आहे. कोणत्याही भाज्या करा, सेम असंच कडधान्य भिजवलेलं असेल किंवा फळभाज्या असतील, कोणत्याही प्रकारच्या रस्सा भाज्या करायच्या असतील, यामध्ये तुम्हाला घालायचं आहे. कोणत्याही प्रकारच्या फळभाज्या असतील, कोणत्याही प्रकारचे कडधान्यांच्या उसळी असेल, गरजेपुरतं त्याला शिटी घेऊन तुम्ही हे शिजवून घेऊ शकता. आपण इथे शेवगा तयार करणार आहोत. असं हे छान तेल सुटू लागल्यावर यामध्ये आपण शेवगा घालणार आहोत. जर तुम्हाला भाजी थोडीशी वाढवायची असेल, लहान मुलांना सुद्धा द्यायची असेल तर शेवगांबरोबर थोडासा बटाटा चिरून तुम्ही यामध्ये वापरू शकता. यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. अगदी पाव चमचा आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे. आता मसाल्यांमध्ये साधारणतः 1-2 मिनटं भाजी आपण परतून घेणार आहोत. अगदी कोणतीही भाजी करत असाल तर सेम पद्धतीने मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे भाज्यांना चव अगदी छान येते. रंग बघू शकता, अगदी मस्त आलेला आहे. यातला सगळं कच्चेपणा निघून गेल्यासारखा दिसत असेल. आता डब्यासाठी जर सुकी भाजी जरी करायची असेल तर फक्त अर्धा कप तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे. थोडंसं पाणी घालून शिजवल्यामुळे भाज्या एकदम मऊसूत आणि छान शिजून तयार होतात. आणि कुकरला लावत असल्यामुळे कुकरला छान लवकर शिटी होते. आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलेलं होतं त्यामध्येच अर्धा कप पाणी घालून यामध्ये घातलं. सुक्या भाज्यांसाठी अर्धा कप पाणी अगदी परफेक्ट आहे, कारण भाजी गार झाल्यावर छान दाटसर होते. तुम्हाला जर रस्सा भाजी करायची असेल तर तुम्ही इथे पाणी वाढवू शकता. अगदी कोणत्याही प्रकारची फळभाजी असेल, कडधान्यांची रस्सा उसळ भाजी असेल, अगदी सेम पद्धतीने तुम्हाला तयार करता येईल. भाजीला हलकीशी उकळी आली की झाकण लावणार आहोत आणि मध्यम आचेवर फक्त 1 शिटी घेणार आहोत, कारण शेवगाची भाजी शिजायला फार जास्त वेळ लागत नाही. जर तुमच्याकडे वेळ असेल, कढईमध्ये करत असाल तर 7 ते 8 मिनटं मध्यम आचेवर तुम्ही ही भाजी शिजत ठेवू शकता. साधारणतः एका शिटीनंतर कुकर थोडासा गार झाल्यावर एकदा आपण झाकण उघडून बघणार आहोत. सगळ्या घरात मस्त मसाल्यांचा, भाजीचा असा छान घमघमाट पसरला. सकाळी घाईची वेळ असेल, मुलांचा डबा असेल, ऑफिससाठी डबा असेल, तशी शेवगा मसाला तुम्ही सुद्धा नक्की करून द्या. थोडीशी गरम असल्यामुळे तुम्हाला थोडीशी पातळ दिसत असेल. थोडंसं कोमट गार झालं की छान याला दाटसरपणा येतो. आणि थोडासा मसाला तर हवाच, कारण डब्यासाठी चपाती किंवा भाकरीबरोबर देत असाल तर छान मसाल्याबरोबर ते खाता येईल. अशी ही रस्सा भाजीसुद्धा तुम्ही तयार करू शकता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. केमिकल विरहित डंकावर कुटलेले आपले कुकिंग तिकीट मराठीचे मसाले आपण पावसाळ्यामध्ये सुद्धा कुरिअर करतो. अगदी वर्षभर आपले मसाले मिळतात. मसाले ऑर्डर करण्यासाठी नक्की मेसेज करा. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा.